अचूक वाक्यरचना बघा कशी असते. एक प्रश्न आला होता नाशिकच्या मनपाला, आता परीक्षा झाली ती 24 तारखेला. तर त्यामधला हा प्रश्न जो आहे, खालीलपैकी शब्दांचा अचूक क्रम असलेली वाक्यरचना ओळखा. आता तो काय म्हणतो, त्याने 1 2 3 4 असे वाक्य दिले. आता त्याने हे उत्तर बरोबर दिलं. छायाचित्रकारांनी एकच गर्दी संचलनाचा तो क्षण टिपण्यासाठी केली होती. ॲक्च्युली जेव्हा आपण मराठीचा क्रम बघतो तेव्हा छायाचित्रकारांनी एकच गर्दी संचलनाचा तो क्षण टिपण्यासाठी केली होती. ही जी एकच गर्दी फ्रेज आहे ती एकच गर्दी केली होती असा अर्थ लागतो. एकच गर्दी केली होती, कारण एकच गर्दी करणे ही फ्रेज आहे ओरिजिनल. म्हणून संचलनाचा तो क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी एकच गर्दी केली होती, हे उत्तर बरोबर आहे. हे उत्तर चुकीचं आहे. यांनी हे उत्तर चुकीचं दिलं, ठीक आहे. किंवा हे वाक्य असंही चाललं असतं, छायाचित्रकारांनी संचलनाचा तो क्षण टिपण्यासाठी एकच गर्दी केली होती. एकतर हे चाललं असतं, किंवा संचलनाचा तो क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी एकच गर्दी केली होती, हे उत्तर बरोबर आहे. समजलं. पण हे जे दिलं त्यांनी हिरव्या ह्याच्यात, उत्तर बरोबर नाही. समजलं. आता हा प्रश्न कोणत्या तज्ज्ञाने काढला मला माहीत नाही. प्रश्न TCSने घेतला होता, तर TCSच्या तज्ज्ञांनी काढलेला असेल. कदाचित त्यांचंही चुकू शकते. त्यांनीसुद्धा मराठीतल्या साहित्यिकांचं मार्गदर्शन या निमित्ताने घ्यावं, कारण उत्तर हे बरोबर आहे. जर हा प्रश्न खरोखरच चुकीचा असेल तर त्यांनी तो प्रश्न कॅन्सल करायला पाहिजे. कारण मला भरपूर मुलांचे फोन आले की सर आम्हाला समजून नाही राहिलं राजू, तुम्ही शिकवल्याप्रमाणे किंवा इतरांनी शिकवल्याप्रमाणे आम्हाला हेच बरोबर वाटते, आणि तेच बरोबर आहे. 4च नंबर बरोबर आहे. कधी हा प्रश्न 1 होता, कोणत्या शिफ्टला हा प्रश्न 2ऱ्या क्रमांकावर होता, कोणत्या शिफ्टला हा प्रश्न 3ऱ्या क्रमांकावर होता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला असेलच, ठीक आहे ना. समजून घ्या, छायाचित्रकारांनी एकच गर्दी संचलनाचा तो क्षण टिपण्यासाठी केली होती, हे उत्तर चुकीचं आहे. संचलनाचा तो क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी एकच गर्दी केली होती, किंवा छायाचित्रकारांनी संचलनाचा तो क्षण टिपण्यासाठी एकच गर्दी केली होती, हे बरोबर आहे. ठीक आहे, समजून घ्या. आक्षेप तुम्ही घेऊ शकता. मी एक पोस्टर रिलीज केलेला आहे, टाकलेला आहे टेलिग्राम ABC एज्युकेशन. बघा, ABC एज्युकेशन एक टेलिग्राम आहे चॅनल आपलं. तर याच्यावर मी माझ्या लेटर हेडवर एक पोस्टर पब्लिश केलेलं आहे. याचं सगळं डिटेल सांगितलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याचा आधार घेऊन तुम्ही आक्षेप नोंदवू शकता, ठीक आहे. खरं काय खोटं काय ते तुम्हाला तज्ज्ञ सांगेलच, ठीक आहे. आता मग अशा प्रश्नासोबत डील कशी करायची. समोर परीक्षा आहेच, अजून 2 आणि 5 तारखेला पेपर आहे MJPचा, ठीक आहे. बघा, याचं कसं असते ना, आपण जे मराठीचं वाचन करतो, मग ते कोणतेही वाचन असो, जसं आपण न्यूजपेपर वाचतो किंवा कादंबऱ्या वाचतो, कथा वाचतो, ठीक आहे, निवेदनं वाचतो, तेव्हा तो जो सेन्स आहे तो करेक्ट मानला जातो. तो संकेत आहे, तो करेक्ट संकेत आहे, ठीक आहे. म्हणजे मी जर म्हटलं असेल उद्या सकाळी लवकर उठून अभ्यास करतो मी, आता एने बीला हे म्हटलं, एला काय म्हणायचं आहे ते बीला समजलं सुद्धा. पण जर आपण मराठीच्या नियमानुसार हे वाक्यरचना बघितली तर ती चुकीची आहे. म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी गेले, माझ्या मनातलं तुम्हाला समजलं, पण नुसतं समजणं महत्त्वाचं नाही आहे, ती वाक्यरचना महत्त्वाची आहे. आपण जेव्हा शिकतो तेव्हा, ठीक आहे ना. मराठी जेव्हा आपण विषय म्हणून शिकतो तेव्हा ही वाक्यरचना चुकीची आहे. उद्या मी लवकर सकाळी उठून अभ्यास करेल. तुम्ही म्हणाल हे बरोबर आहे सर, पण ही पण चुकीची आहे. उद्या मी लवकर सकाळी नाही, सकाळी लवकर, उद्या मी सकाळी लवकर उठून अभ्यास करेल, हे वाक्यरचना बरोबर आहे, करेक्ट आहे. मग तुम्ही म्हणाल सर मग ही चुकीची आहे का. तर बघा, वाक्यरचना चुकीची आहे पण अर्थ त्याला समजला. हे वाक्य जे बोलेल, जो माणूस बोलेल, ज्याच्या समोर बोलेल, त्याला याचा अर्थ समजून जाईल. किंवा आपण सुद्धा बोलताना भरपूर ठिकाणी, म्हणजे जनरल बोलताना आपण सुद्धा भरपूर ठिकाणी शब्दांचे अलटपलट करत असतो, त्याला काही फरक पडत नाही. आपले व्यवहार थांबत नाही, आपलं जीवन जगणं थांबत नाही, किंवा आपल्यासोबत जो समोरचा माणूस आहे
तो असा आक्षेप नाही घेत की का तू कसं काय चेंज करून राहिला होता. मी जर म्हटलं तुम्हाला शिकवेन उद्या मी, तर संपला विषय. मला काय सांगायचं आहे हे तुम्हाला समजलं, पण उद्याला मी तुम्हाला शिकवेल, हे वाक्य करेक्ट आहे. म्हणजे काळदर्शक शब्द पहिले आला पाहिजे. उद्याला मी तुम्हाला शिकवेल. ठीक आहे, उद्या मी सकाळी लवकर उठून अभ्यास करेल. लवकर उठून उद्या सकाळी अभ्यास करेल मी, हे म्हटलं तरी वाक्य समजलं. परंतु वाक्य खरं हे आहे. ठीक आहे, हे वाटू शकते आपल्याला, हे वाटू शकते, परंतु समजून घ्या लवकर सकाळीपेक्षा सकाळी लवकर. हां, उद्या सकाळी लवकर ये म्हणतो ना आपण असं. हां, आपल्याला सकाळी लवकर उठायचं जायचं आहे असा पद्धत. ठीक आहे ना. म्हणजे एकदम बारीक असते. ABC एज्युकेशन ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, इन्स्टॉल करा. त्यामध्ये कोर्सेस आहे, मराठीचे कोर्सेस आहे, इंग्लिशचे कोर्सेस आहे, टेस्ट सिरीज आहे, क्वेश्चन बँक वगैरे आहे, ते घ्या. ठीक आहे ना. हे पुस्तक प्रत्येकाकडे असू द्या, अप्लाइड मराठी. ह्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. हे पुस्तक असणं गरजेचंच आहे. नंबर लिहून घ्या 7620905929. हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल. या नंबरला कॉल करा. ठीक आहे, चलो. हे पुस्तक आता प्रत्येकाकडे आहेच, तुमच्याकडे पण असलं पाहिजेच. खालीलपैकी शब्दांचा अचूक क्रम असलेली वाक्यरचना ओळखा. तो गेल्या आठवड्यात आजारी खूप असल्याने शाळेत आला नव्हता. काय लागते? आजारी खूप होता की खूप आजारी होता? खूप आजारी, इथे असं पाहिजे होतं, खूप आजारी होता, म्हणून हे वाक्यरचना चुकीची आहे. तसं अर्थ चौघांचाही कळतो, पण मराठीनुसार वाक्यरचना पाहिजे असेल त्यांना, पेपरवाल्यांना, तेव्हा हे नियम लक्षात ठेवायचे. गेल्या आठवड्यात खूप आजारी तो असल्याने शाळेत आला नव्हता. आता ज्यांना मराठीचा सेन्स नाही आहे त्या लोकांसाठी हे चारही वाक्य बरोबर आहे. सेन्स म्हटल्यापेक्षा मराठीची ती जाणीव आहे, मराठीचा तो एक बाज आहे बोलण्याचा, किंवा जशी वाक्यरचना आपण नियमित करतो, आपण करतो, साहित्यिक लोक करतात, लेखक लोक करतात, किंवा म्हणजे एकदम म्हणजे प्रमाण भाषा बोलणारे करतात, तर त्यासारखं हे नाही, वाक्य नाही आहे. गेल्या आठवड्यात खूप आजारी तो असल्याने, नाही, चूक. म्हणजे हे पण चूक. गेल्या आठवड्यात खूप आजारी असल्याने तो शाळेत आला नव्हता. बरोबर आहे, करेक्ट वाक्य आहे. गेल्या आठवड्यात खूप आजारी असल्याने तो शाळेत आला नव्हता. आता खूप आजारी असल्याने गेल्या आठवड्यात तो शाळेत आला नव्हता. खूप आजारी असल्याने याला पहिलं प्रिफरन्स द्यायचं नाही, म्हणजे याला प्राधान्य द्यायचं नाही. प्रिफरन्स कशाला द्यायचं? तर गेल्या आठवड्यात पहिले काळदर्शक शब्द लिहायचं. ठीक आहे, चलो. पावसाळ्यात या भागात मुसळधार पाऊस होतो अनेकदा. होतो अनेकदा नाही, अनेकदा होतो. अनेकदा होतो, इथे अनेकदा होतो असं पाहिजे होतं, चूक. या भागात पावसाळ्यात, आता पावसाळ्यात आणि या भागात तुम्हाला काय महत्त्वाचं वाटते? आता पावसाळ्यात तर पाऊस पडतोच, ठीक आहे, परंतु मेन काय गोष्ट आहे? मेन गोष्ट मग पावसाळा आहे का? नाही, पावसाळ्यात पाऊस सगळीकडेच पडतो, म्हणून मेन गोष्ट पावसाळा नाही आहे, समजून घ्या. मेन गोष्ट आहे या भागात. या भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो, ठीक आहे ना. या भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस अनेकदा होतो. या भागात अनेकदा. आता अनेकदा हे जे ॲडव्हर्ब आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे, हे कुठं वापरायचं? या भागात अनेकदा. आता बघा तुम्हाला करेक्ट वाटते. या भागात अनेकदा पावसाळ्यात मुसळधार पाऊस होतो. वाटते की नाही बरोबर? या भागात पावसाळ्यात अनेकदा होतो मुसळधार पाऊस, हे तर चुकीचंच आहे, हे तर होतो आला, बरोबर आहे. म्हणजे हे तुम्हाला पण समजेल, याचे काही नियम नाही आहे, याचे असे रिटर्नमध्ये असे काही रूल्स नाही आहे गव्हर्नमेंटने तयार केलेले, तज्ज्ञांनी तयार केलेले. हे आपोआपच समजते काय नेमकं, म्हणजे वाक्याची रचना कशी असायला पाहिजे हे आपोआपच समजते आपल्याला. याला काही वेगळं समजून घेण्याची गरज नाही आहे. तुमचं वाचन जर चांगलं असेल तर तुम्हाला हे आपोआप समजेल. म्हणजे आणि ह्या गोष्टीमध्ये 1, 2 किंवा 3 प्रश्न याच्यावर येतात, म्हणजे हे किती महत्त्वाचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे, ठीक आहे ना. बरेच मुलं असतात जे टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये मधून येतात, इंजिनियर असतात, ITI असतात, पॉलिटेक्निक झालेले असतात, किंवा इंग्लिश मिडियममधून शिकलेले असतात. त्यांना मग मराठी जड जाते. मराठीचं आम्हाला रोज फोन करतात, रोज मला ॲव्हरेजली 15-20 फोन येतात
की सर आम्हाला MGPची तयारी करायची आहे, टेक्निकलची तयारी करायची आहे, आम्हाला MSABची तयारी करायची आहे, महाट्रान्सपोर्टची तयारी करायची आहे, आम्ही सर तांत्रिक बॅकग्राऊंडचे लोक आहोत, आम्हाला मराठी समजत नाही फारसं, तर त्यांच्यासाठी समजून घ्या, वाचन ठेवा. मराठी आपली मातृभाषा आहे, आपण मराठी आहोत. तुम्ही जरी तांत्रिकचे मुलं असाल, टेक्निकलचे मुलं असाल, इंजिनियर्स असाल, पण आपण मराठी माणसं आहोत ना. मग आपली भाषा, आता मराठी भाषा दिवस झाला 27 तारखेला, काल परवा. मग फक्त तो स्टेटस ठेवण्यापुरतं ठेवू नका, मराठी शिका. म्हणजे अस्खलित मराठी बोललो तर ती ऑड लँग्वेज वाटेल, इतकी मराठी खतरनाक आहे. मराठीमध्ये आपण पूर्ण मराठी बोलतच नाही, त्या मराठी भाषेमध्ये वाक्यामध्ये आपण अनेक इंग्लिश शब्द घुसवतो किंवा मराठी शब्द घुसवतो, हिंदी शब्द घुसवतो, वाक्य घुसवतो. म्हणून समजून घ्या, जास्तीत जास्त मराठी वाचण्याचा प्रयत्न करा. आणि इंग्लिशसुद्धा, आपल्याला हिंदीचं काही काम आहे काय? हिंदी तुम्हाला पेपरला येते का? नाही. पेपरला काय येते? मराठी आणि इंग्लिश. मग मराठी कादंबऱ्या वाचा, इंग्लिश नॉवेल्स वाचा, हिंदी पण शिका. हिंदीचा काही तिरस्कार करा असं नाही म्हणत मी, हिंदी काही आपलीच भाषा आहे, हिंदी वाचा. परंतु अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मराठी आणि इंग्लिशचं वाचन नित्यनेमानं करा. त्यामध्ये प्रपोजिशन्स येतात, आर्टिकल्स येतात, त्यामध्ये तुम्हाला व्होकॅब्युलरी पण समजून जाते, त्यात तुम्हाला असे वाक्यरचना पण येते. खूप फायदा आहे त्या गोष्टीचा. ठीक आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, चलो. मी संध्याकाळी काल मित्रासोबत चित्रपट पाहिला. हां, मी संध्याकाळी काल मित्रांसोबत चित्रपट पाहिला की काल संध्याकाळी मी मित्रासोबत चित्रपट पाहिला, हे बरोबर आहे? तुम्हीच विचार करा. मी संध्याकाळी काल मित्रासोबत चित्रपट पाहिला. संध्याकाळी काल की काल संध्याकाळी? हां, काल संध्याकाळी. म्हणजे काल संध्याकाळी. मी संध्याकाळी काल नाही, मी काल संध्याकाळी, मी परवा दुपारी, मी नेरवा तिपारी म्हणतो, सकाळी म्हणतो ना आपण असं. म्हणजे मी आज दुपारला, आज सायंकाळी. म्हणजे आज जी मोठी गोष्ट आहे, आज मोठी गोष्ट, किंवा काल किंवा परवा मोठी गोष्ट. आणि त्यामध्ये मग कोणती प्रहर देता, मग तुम्ही सकाळ देता, दुपार देता, संध्याकाळ देता, हे तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे ना. आणि मग म्हणून काल संध्याकाळी मी मित्रासोबत चित्रपट पाहिला, हे बरोबर आहे. मी संध्याकाळी काल नाही, मित्रासोबत काल संध्याकाळी चित्रपट मी पाहिला. त्याचा अर्थ मी वर आपण फोकस केला, चूक. मी मित्रासोबत काल संध्याकाळी चित्रपट पाहिला. मी मित्रासोबत काल संध्याकाळी चित्रपट पाहिला. मी मित्रासोबत, पण मित्रासोबत चित्रपट पाहिला ना, मित्र महत्त्वाचा आहे इथे या फ्रेजमध्ये. म्हणजे मी संध्याकाळी काल, चूक. काल संध्याकाळी म्हणजे काळ पहिले दिला, काळदर्शक शब्द आपण पहिले देतो. म्हणजे काल संध्याकाळी मी मित्रासोबत चित्रपट पाहिला, असा वाक्य. हेही बरोबर होऊ शकते, परंतु जास्त करेक्ट हे आहे. उडत होते पक्ष्यांचे थवे निळाशार आकाशात, इथंच होणारच नाही. निळाशार आकाशात उडत होते पक्ष्यांचे थवे, हेही बरोबर नाही. पक्ष्यांचे थवे निळाशार आकाशात उडत होते. हां, हे थोडं साऊंड वाटते. पक्ष्यांचे थवे उडत होते, नाही, निळाशार आकाशात, चूक. वाटतं ना बरोबर? म्हणजे यासाठी काय पाहिजे? फक्त वाचनाचा सराव असला पाहिजे, बस, संपला विषय. काहीच नाही पाहिजे नवीन. पक्ष्यांचे थवे निळाशार आकाशात उडत होते. सरळ, साधं, सोपं, सरळ वाक्य. आपण नेहमी सत्य आणि प्रामाणिक राहावे. सत्य आणि प्रामाणिक राहावे, या आणीचा अर्थ काय होतो? सत्य आणि प्रामाणिक हे एका कॅटेगरीतले आहे, असा अर्थ होतो. आपण नेहमी सत्य, हां बरोबर, प्रामाणिक राहावे, ठीक आहे, पण सत्य राहावे नाही. आपण नेहमी बोलावे सत्य आणि राहावे प्रामाणिक राहावे. आपण नेहमी बोलावे सत्य आणि प्रामाणिक राहावे. आपण नेहमी सत्य बोलावे आणि प्रामाणिक राहावे, असं पाहिजे होतं. आपण नेहमी सत्य राहावे आणि प्रामाणिक बोलावे. आपण नेहमी सत्य बोलावे आणि प्रामाणिक राहावे. किती सोपे वाक्य, सोपे असतात. काही वाक्य सोपे असतात, काही वाक्य कठीण असतात. फक्त आपला फोकस जो आहे तो आपल्या रचनेवर असला पाहिजे, आपल्या सेन्सवर असला पाहिजे. समजलं? नवीन प्रकल्प त्यांचा यशस्वी झाला आहे. त्यांचा नवीन प्रकल्प, त्यांचा प्रकल्प नवीन यशस्वी आहे. त्यांचा नवीन प्रकल्प यशस्वी झाला आहे. हे का बरं कट केले आपण? कारण नवीन प्रकल्प यशस्वी झाला आहे, ठीक आहे, इथपर्यंत बरोबर होतो. पण त्यांचा हा जो शब्द आहे, त्यांचा, हा कुठे घुसवला त्यांनी? मधात घुसवला. त्यांचा नवीन प्रकल्प यशस्वी झाला आहे.
त्यांचा प्रकल्प नवीन प्रकल्प पाहिजे होता. हे बरोबर आहे. त्यांचा नवीन प्रकल्प यशस्वी झाला आहे, हे वाक्य करेक्ट आहे. हे वाक्य नवीन प्रकल्प त्यांचा यशस्वी झाला आहे, चूक. नवीन प्रकल्प त्यांचा चूक. त्यांचा नवीन प्रकल्प यशस्वी झाला आहे, बरोबर आहे, म्हणजे हे पण चूक. दुसरी व्यक्ती हवी असते प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला तेवढ्याच ताकदीची. नाही, वाक्याचा सेन्स काय आहे? सपोज ए आणि बी दोन माणसं भांडून राहिले किंवा चर्चा करून राहिले किंवा एखाद्या गोष्टीवर डिस्कशन करून राहिले, तेव्हा ए जर एकदम प्रगल्भ असेल म्हणजे मॅच्युअर असेल, तर एला बी सुद्धा प्रगल्भ असला पाहिजे, मॅच्युअर असला पाहिजे. नाहीतर त्याला जमणार नाही, डील करणं जमणार नाही, त्याला एखाद्या डिसिजनवर पोचणं जमणार नाही, एखादा निर्णय घेणं जमणार नाही, किंवा त्याला एखाद्या गहन विषयावर गोष्टी करणं, डिस्कशन करणं हे जमणार नाही. ठीक आहे. म्हणून मग आपण काय म्हणतो, दुसरी व्यक्ती हवी असते प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला तेवढ्याच ताकदीची. आता याला आपल्याला सरळ करायचं आहे. दुसरी व्यक्ती हवी असते ही एक फ्रेज आहे, प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला ही एक फ्रेज आहे, तेवढ्याच ताकदीची ही एक फ्रेज आहे. मग आता कसं होईल? तेवढ्याच ताकदीची दुसरी व्यक्ती हवी असते प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला, हे पण होणार नाही. ठीक आहे. इथे तेवढ्याच ताकदीची दुसरी व्यक्ती हवी असते आणि प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला, हेही जमलं नाही. माणसाला प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला वेगळं ताकदीची दुसरी, हेही जमलं नाही. प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला, हे बघा फ्रेज आली, प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला तेवढ्याच ताकदीची दुसरी व्यक्ती हवी असते, बरोबर आहे. आता ही जी फ्रेज मी तुम्हाला म्हणून राहिलो, फ्रेजचा अर्थ काय होतो? एक ती म्हणजे एका वाक्याचा समूह, छोटासा एक हा समूह झाला. बघा, दुसरी व्यक्ती हवी असते, यामध्ये याच्यातला कोणता शब्द जमणार नाही, तेच वाक्य बरोबर आहे. दुसरी व्यक्ती हवी असते, यामधला कोणताही शब्द आपण त्याच्यात टाकू शकत नाही. किंवा प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला, याच्या मधात आपण यापैकी दुसरा कोणताही शब्द टाकू शकत नाही. तेवढ्याच ताकदीची ही जी दोन शब्दांची जोडी आहे, फ्रेज आहे, यातसुद्धा अंदर मधात आपण काही टाकू शकत नाही, तसं असते. ठीक आहे. म्हणून बघा, इथे प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला ही जी पूर्ण फ्रेज आहे, हा जो पूर्ण पॅच आहे, इथे लिहिला आपण प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला. ओके. तेवढ्याच ताकदीची हे दुसरी व्यक्ती हवी असते, समजलं? चल. प्रत्येक वेळेला रडणाऱ्याचं सांत्वन करता येत नाही. करता येत नाही. आपण नाही येत वगैरे आपण आपल्या बोली भाषेमध्ये वापरू शकतो. ठीक आहे, वापरतो आपण बऱ्याचदा. परंतु इथे नाही आहे हा शब्द शेवळ असला पाहिजे, म्हणजे चूक. रडणाऱ्याचं प्रत्येक वेळेला सांत्वन करता येत नाही. रडणाऱ्यांचं प्रत्येक वेळेला, पण काळदर्शक शब्द, रडणारा कोण आहे? रडणारा करता आहे की नाही, त्याच्याही आधी काळदर्शक शब्द घ्या. प्रत्येक वेळेला ही सुरुवातीला घ्या. प्रत्येक वेळेला रडणाऱ्याचं सांत्वन करता येत नाही. प्रत्येक वेळेला रडणाऱ्याचं सांत्वन करता येत नाही, म्हणजे ते सरळच असते, सुतासारखं सरळ करायचं. प्रत्येक रडणाऱ्याचं सांत्वन वेळेला करता येत नाही, चूक. प्रत्येक वेळेला हा शब्द इथे पाहिजे होता. आपल्याला ते समजतेच, फक्त तुम्ही अभ्यास कराल तरच हे समजेल, अदरवाईज समजणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर इथे हे बघा, हेच अप्लाइड मराठी पुस्तक, अप्लाइड मराठी, या पुस्तकात असा भरपूर सराव केलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला नंबर दिलेलाच आहे ऑलरेडी, डिस्क्रिप्शनला पण देतो. त्या नंबरला कॉल करा, मॅसेज करा, कॉल नाही लागला तर मॅसेज करा मॅडमला, तर तुम्हाला तुमच्या घरपोच पुस्तक पाठवून देतील. ठीक आहे. चलो, आता मोजक्याच प्रति शिल्लक राहिलेल्या आहे पुस्तकाच्या, त्यानंतर मग ते मिळणार पण नाही. खालीलपैकी शब्दांचा अचूक क्रम असलेली वाक्यरचना ओळखा. ठीक आहे. झाडावर बसलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. आता ॲक्च्युली यामध्ये कसं आहे, एक हा टॉपिक झाला, एक अचूक क्रम ओळखा. इथे आपण 1 2 3 4 ABCD वाक्य दिले. ठीक आहे. कधी कधी म्हणजे 5 पण वाक्य असतात IBPSला, TCSला 4 वाक्य असतात. आता
इथे कसं आहे, एकतर हे म्हणजे यापैकी तुम्हाला 4पैकी 1 उत्तर बरोबर लिहायचं आहे, किंवा मग यापैकी एकच वाक्य असं असते त्यामुळे तुम्हाला ए बी सी डी आणि ई याच वाक्यामध्ये 2-2 3-3-3 किंवा 2-2 शब्द तुम्हाला येतात. हे एकच वाक्य इथे असतात. आणि मग यापैकी मग कोणतं उत्तर बरोबर आहे, तर ऑप्शन्स असतात खाली. पहिलं ऑप्शन, दुसरं, तिसरं, चौथं कोणतं, ई ए डी सी बी, बी सी डी ए. तुम्हाला या पद्धतीनं ओळखायचं असते. कंटेंट तोच, प्रश्न प्रकार तोच, फक्त थोडं त्या प्रश्नाला मॉडिफाय केलं, वेगळं केलं. म्हणजे हा वेगळा, तो वेगळा, प्रश्न प्रकार वेगळा झाला, पण तो मेन कंटेंट आहे, अचूक वाक्यरचना, अचूक क्रम हा असा वेगळा देतो. आणि याला पॅराजम्मल्स म्हणतात इंग्लिशमध्ये. पॅराजम्मल्स, मराठीमध्ये वाक्यक्रमाने लावा असं म्हणते. ठीक आहे. तिसरा प्रकार यामधलाच एक हा आणि एक असतो, इथे एक स्टोरी असते, मोठी स्टोरी असते. म्हणजे समजा 1 2 3 4 5 आणि 6 असे मोठे वाक्य देतात, असे मोठे वाक्य. आणि या वाक्यामध्ये एक, या 5-6 वाक्यांमध्ये एक पॅरेग्राफ दडलेला असतो, एक मिनिंगफुल उतारा दडलेला असतो. आता त्या उतार्यापैकी आता हे वाक्य शफल केलेले असतात. मग पहिलं वाक्य कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, शेवटचं कोणतं, सुरुवातीचं कोणतं, असे 5 प्रश्न येतात, कधी कधी 6 प्रश्न येतात. ठीक आहे, येऊन गेलेले आहे भरपूर ठिकाणी, भरपूर वेळा. मग आपल्याला ही वाक्य ॲक्च्युली मोठे असतात आणि वेगवेगळे वाक्य असतात. हे तरी एकच वाक्य आहे, हे वाक्य वेगवेगळे आहे. ह्याच्यामध्ये एक स्टोरी आहे किंवा एखादी घटना असेल, प्रसंग असेल, तर तुम्हाला हे सिक्वेन्स लावायचा या गोष्टींचा. मग तुम्हाला 5 सेपरेट प्रश्न येतात की ह्या उतारा जर बरोबर लावला, या वाक्यांचा एक अर्थपूर्ण उतारा तयार केला, तर त्या उतार्यातलं शेवटचं वाक्य कोणतं राहील, किंवा पहिलं वाक्य कोणतं राहील, तिसरं वाक्य कोणतं राहील, चौथं वाक्य, 5वं वाक्य, या पद्धतीत तुम्हाला प्रश्न येतात. समजलं. मग म्हणून तुम्हाला याचा अभ्यास चांगला असला पाहिजे. आपण अप्लाइड मराठी या पुस्तकात चांगला सराव घेतलेला आहे. ठीक. झाडावर बसलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. झाडावर बसलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, हेच वाक्य बरोबर आहे. झाडावर बसलेल्या पक्ष्यांची किलबिलाट सुरू होता, नाही, पक्ष्यांचा किलबिलाट. झाडावर बसलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. झाडावर बसलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाले होता. म्हणजे हे वाक्य 10 वाक्य जे आहे ते थोडंसं तुम्हाला मी वेगळं सांगितलं. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे अशासुद्धा तुम्हाला प्रश्नांसोबत डील करायची आहे शिकताना. समजून घ्या. आपलं ॲप आहे ABC एज्युकेशन, प्ले स्टोअरला इन्स्टॉल करा. त्यामध्ये अतिशय सुंदर मराठीचा कोर्स, तेवढ्याच ताकदीचा इंग्लिशचा कोर्स आहे. ठीक आहे, दोन्ही कोर्स घ्या. अल्प दरामध्ये उपलब्ध आहे, भरपूर लोकांना परवडलं पाहिजे. गावाखेड्यातील, खेड्यापाड्यातील मुलांना परवडला पाहिजे हा कोर्स, म्हणून आपण ऑलरेडी फार फी कमी ठेवलेली आहे. कोर्स आहे, टेस्ट सिरीज आहे, ई बुक्स आहे, क्वेश्चन बँक आहे. त्या सगळ्यांचा तुम्ही अनुभव घ्या आणि पेपर चांगला सोडवा. ठीक आहे. आणि काही अडचण आली मला हक्कानं फोन करा, मॅसेज टाका. ठीक आहे, फोन नाही मॅसेज टाका. आणि बस चलो, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा. थँक्यू.